सर्वांची इच्छा आता खरा हा महाप्रसादाचा योग आहे, पण सर्वांची इच्छा की थोडा पखवाज वाजून दाखवा. आता थोडा म्हणण्यापेक्षा तुम्हाला भरपूर ऐकायला मिळणार आहे. लक्षात आता कीर्तनामध्ये ऐकायला मिळालं, पुन्हा 23 तारखेपासून भरपूर ऐकायला मिळणार आहे. थोडं वाजून काय जमणार आहे? लागण तेवढं वादन आहे, पण आजच्या दृष्टीने फक्त आपलं वादन परमार्थिक दृष्टीने वाजवतो. कारण आजच्या अवताराचं स्वरूप आपण या सेवेतून देखील आपण साजरं करू शकतो. जसं साधू संतांनी अभंगाच्या दृष्टीने अवतार कार्य आमच्या पुढे म्हणून ठेवलं, तसं हे वाद्य देखील ते संत स्वरूपच आहे. या वाद्याची देखील ताकद तेवढीच आहे. याला मृदंग असं म्हणतात. मृ म्हणजे माती आणि दंग म्हणजे आनंद. त्याच्यापासून मिळणारा नाद ब्रह्म त्याला म्हणायचं मृदंग. आणि असा हा मृदंग कीर्तनामध्ये भजनामध्ये आपल्या परमार्थिक क्षेत्रामध्ये त्याला मंगलवाद्य असं म्हणतो आपण. पण याच्यावर अनेक आहेत. आपली जी मंगल देवता असेल, आराध्य देवता असेल, सर्व देवदेवताची प्रार्थना आपल्याला याच्यावर करता येते. उदाहरणार्थ गणपती सुरमणी वंदी बुद्धी विनायक चतुर्भुज विघ्न हरण सुख करत का हात का असे बोल आहे. किंवा भगवान शंकर आजचा जो दिवस आहे, आज शनिवार आहे, शरण शरण हनुमंता. लक्षात. आता हनुमंतरायाचं देखील आपण वर्णन करू शकतो. धान धेकट धेट 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 कर्धकेट 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 रुद्र अवतार हर 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 महार शक्ती आधार जय भवान हिंदवी आणि वेगळा रुद्र अवतार अंजनी सूत श्रीरामदूत महाबली श्री हनुमान की जय. त्याच्यात शिवाचा आला, हर हर आला की शिवाचा. लक्षात. पण हनुमंतरायाचं पण अचानक वाजवायला बसलो ना, दान दिकेट देट 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 कर्धाकेट 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 कर्धे दिकिन धाके देट कथा गदिगन रुद्र अवतार अंजनी सूत श्रीरामदूत महाबली श्री हनुमान की जय. आजचं वर्णन. उद्या रविवार आहे. रविवारची देवता ठरलेली. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. उद्याचं आपण लक्ष देऊ. परवाचं लक्ष नाही. शिव जय कैलाशी अविनाशी सुख राशी सदा रे गंगा तटकाशी खात भंग वृषभ संग श्री शंकर शिव शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर शिवनाथ हिम गेली बर तथुंगा तथुंगा तुका धिमक धिमक धिम मृदंग बाजत अशी शब्द देते. पण आता हे बाकीचं सर्व बाजूला ठेवतो, पण आजचं मानतो. आज शिव विष्णू ब्रह्मा धरी अवतार विश्वतारा गया गुरुदेव दत्त. शिव विष्णू जरा आवाज गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त
दत्त दत्त दत्त पक्वाच रोळायचा मग त्यावेळेस बघा त्याचा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा थोडा नाही मला चालू बटन चालू 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 बस 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा लागल तेवढं आहे. जशी आपली भावना असेल तशी आपण वागू शकतो, जशी आपली आराधना असेल तशी वागू शकतो. कोणाची आदिशक्ती असेल, कोणाचं दत्तात्रय असेल, कोणाचं विष्णू असेल, कोणाचा भैरवनाथ असेल, कोणाचा खडोबा असेल, हे सर्व जे आराधना आहे कुठंतरी निष्ठा पाहिजे माई बाबा, आणि ती निष्ठा आपण याच्यावर देखील जाऊ शकतो, ते प्राप्त करू शकतो असा हा बोल आहे. कारण याच्यातलं ज्ञान करून देणारे शब्द आहे धा गी न ता. धा म्हणजे धावती, ग म्हणजे गच्छती, न म्हणजे ज्ञान, ता म्हणजे तिष्ठती. अध्यात्म याच्यामध्ये म्हणजे तुम्ही विधात्याकडे जाऊ शकता. म्हणजे धा म्हणजे धावती, तसं जावं लागेल. विधात्याचं ज्ञान, न म्हणजे ज्ञान, पण ते प्राप्त करण्याकरता गम गच्छती जाणे, तिथं जावं लागेल. मंदिरात गेल्याशिवाय दर्शन होणार नाही. पण जात असताना कसं जायला पाहिजे, ता म्हणजे तिष्ठती, कळवळीने गेलं पाहिजे. तसं हे भगवत ज्ञान करून देत. म्हणून गुरु हा शब्द इथं देखील लागतो. त्यालाच म्हणतो गुरु ताल. अनेक वाद्य जगाच्या पाठीवर, तबल्याचे वाद्य, त्यांचं वादन कसं, याचं वादन कसं, पण हे सर्वांनाच आवडतं असं थोडं आहे. कारण प्रत्येकाची आवड वेगळी वेगळी. काहीला कोणतं वाद्य कसं आवडतं बघा तुम्ही, अशा गुदगुल्याच होत्यात लगेच. मला आवाज चांगला नाही ते म्हणायला, ते म्हणून वाजवायला मला पंढरपुरात काय वाजत आवाज चांगला कधी योग आला तो वाजून दाखवी. हा तिथे रंगदैवता पाहिजे ना, तसंच वाजलं पाहिजे. वाजवा लहर, 8 मात्रा वाजवा, 4 मात्रा वाजवा, तुम्हाला काय सांग.